विद्यार्थी मित्रांनो, काल शिपाई पोलीस भरतीला एकूण 15,000 पदे भरण्यास मान्यता भेटलेली आहे आणि त्याच्यामध्ये वय वाढ कोणाला भेटलेली आहे, नक्की याच्यामध्ये संधी कोणाला दिली जाणार आहे, डिटेल्स मध्ये माहिती सांगेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. अपडेटसाठी आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर काल या ठिकाणी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि शासन निर्णय 12 ऑगस्टचा निर्णय तुम्ही इथे बघू शकता. भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या: पोलीस शिपाई 12,399, पोलीस शिपाई चालक 234, बॅट्समनच्या फक्त 25 जागा आहे, याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि चालक मध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर आहे सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे SRPF 2,393 आणि कारागृह पोलीसच्या 580 जागा. एकूण जागा किती असणार आहे तर 15,631 एवढ्या जागा याच्यामध्ये असणार आहेत. परंतु या ठिकाणी ज्याच्यामध्ये वय वाढीचा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे, कोण बसेल आणि कोण नाही हे डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगतो. तर बघू शकता, मंत्रिमंडळ निर्णय: महाराष्ट्र पोलीस पदे भरण्यात येणार आहे. सुमारे म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये आकडा कमी जास्त होऊ शकतो. त्याकरिता सन 2024-25 च्या पोलीस शिपाई प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या पदभरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळेची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहेत. परंतु याच्यामध्ये कोणाला भेटणार आहे? फक्त 2023 मध्ये आणि 2024 मध्ये 2022 आणि 23 मध्ये ज्यांनी वय ओलांडले आहेत त्यांनाच याच्यामध्ये या ठिकाणी वयाची सूट भेटणार आहे. परंतु ही वयाची सूट कोणाला भेटणार आहे हे समजून घेणे तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे. आता ते आपण सर्वात पहिल्यांदा बघूया. इथं मी स्क्रीनवरती इथे जो थंबनेल आहे त्याच्यावरती सांगतो. आता यांनी विशेष मी पुन्हा एकदा इथे मार्क करून घेतो. या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळेची विशेष बाब म्हणून अर्ज करण्यात येणार आहे. यांनी इथं म्हटलेलं आहे फक्त 2022 आणि 2023 मध्ये या पदाची जी शैक्षणिक पात्रता यांनी ओलांडलेली आहे, 2022-23 मध्ये ओलांडली आहे, त्यांनाच इथे अर्ज करता येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणते विद्यार्थी बसतात स्पष्ट सांगतो. या ओळीचा अर्थ सांगत आहे. पुढे या ठिकाणी अजून GR येणार आहे, त्या GR मार्फत स्पष्ट होईल. परंतु सध्या या ओळीचा अर्थ काय होतो, या ओळीचा अर्थ काय होतो तेच एवढं सांगतो. या ओळीचा अर्थ एवढा होतो की 1987 वाले बसत नाहीत, 1988 वाले बसत नाही, 1991 आणि 92 हे कोणीच बसत नाही. या ओळीचा अर्थ होतो 2022 आणि 23 मध्ये ज्या पदाची शैक्षणिक पात्रता ओलांडली आहे तेच विद्यार्थी याच्यामध्ये पात्र होतात. म्हणजेच या ओळीचा अर्थ सांगत आहे फक्त तुम्हाला, फक्त 1989 आणि 90 वालेच विद्यार्थी याच्यामध्ये पात्र होत आहेत. ठीक आहे, लईच झाले, जास्तच झाले तर 1991 वाले एप्रिल मार्च पर्यंत बसू शकतात, त्याची देखील शक्यता कमी आहे. ठीक आहे, परंतु या ओळीचा अर्थ आहे की फक्त 1989 आणि 1990 वाले या ठिकाणी बसणार आहेत. हे देखील वयवाढ भेटणे मुश्किल होते. मुकुल सरांनी वारंवार याच्यावरती 7 ते 8 वेळा या ठिकाणी ते कंटिन्यू प्रयत्न केलेले आहेत. वारंवार त्यांनी निवेदन दिलेले आहेत. मंत्रालयामध्ये 4 ते 5 वेळा गेलेले आहेत आणि त्या कारणाने ही वयवाढ भेटलेली आहे. आधीच या ठिकाणी मुख्यमंत्री गृहमंत्री बोलले होते की पुढील या ठिकाणी वर्षी सर्वांना संधी दिली जाईल. एखादा मंत्री बोलला म्हणून डायरेक्टली संधी उपलब्ध होत नाही, त्याच्या मागे मुकुल सरांची खूप सारी मेहनत आहे, त्याच्यामुळेच ही वयवाढ भेटलेली बघायला भेटेल. आता काही विद्यार्थी बोलतील 1991. आता हे मोठे, आता हे 1989 आणि 1990 वाले हे मोठे आहेत. आता काही विद्यार्थी बोलतील हे मोठे असून बसतात, परंतु 1991-92 वाले हे छोटे असून का बसत नाहीत, का बसत नाही? हे सोडा, एवढे 93-94 सोडा इथं. परंतु हे का बसत नाही 1991-92 वाले? तर त्यांनी या ठिकाणी मागील भरतीमध्येच फायदा घेतलेला आहे. कोणत्या भरतीमध्ये? तर ज्यावेळेस 18,000ची 17,000ची भरती घेतलेली आहे त्याच्यामध्येच त्याला फायदा भेटलेला आहे. इथे फक्त या ठिकाणी विषय या ओळीचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. फक्त 89 वाले आणि 90 वालेच या मुद्द्यानुसार बसतात. परंतु अजून GR येणे बाकी आहे. GR आल्याच्या नंतर पूर्ण स्पष्ट होईल की कोणते उमेदवार यामध्ये बसतात. याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. बाकी या ठिकाणी परिपत्रक आल्याच्या नंतर म्हणजे जो वयवाढ GR आहे तो आल्याच्या नंतरच बाकी स्पष्ट होईल. ठीक आहे, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.